नमस्कार मित्रांनो. तर जॉग्रफीचं आपण जी सिरीज सुरू करतो आहे तर त्यामध्ये आपल्याला काही टॉपिक्स आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती आपल्याला राज्यसेवा प्रिलिम्सला वगैरे प्रश्न विचारले आहेत आधीच. तर एकंदरीत बॅचमध्ये आपण कशाप्रकारे कव्हर करणार आहोत किंवा मग एकंदरीत टीचिंग अप्रोच कसा आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला हा एक व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये सब ट्रॉपिकल हाय म्हणजे काय, सब पोलार लो म्हणजे काय, त्यातल्या त्यात ईस्टर्लीज म्हणजे काय आणि वेस्टर्लीज म्हणजे काय, तर ह्या सगळ्या वाऱ्यांच्या बाबतीमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि यावरती आपल्याला माहीत असेल की राज्यसेवा प्रिलिम्सला सब ट्रॉपिकल हायवरती वगैरे किंवा ट्रेड विंडवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर एक एक करून आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया. आता तुम्हाला इथं एक मी डायग्राम दिलेली आहे. तर या एका डायग्रामवरतीच तुम्हाला 4-5 प्रश्न कवर होऊ शकतात किंवा मग एवढा सगळा डेटा आणि कॉन्टेंट या एका डायग्राममध्ये आहे. फक्त ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की नेमकं काय काय याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला 2 महिने लक्षात घ्यायचे तिथं. एक तर जानेवारी, दुसरं म्हणजे जुलै. आता जानेवारी महिना का, कारण आपल्याकडं जानेवारीमध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय असतं, विंटर असतं. म्हणजेच काय होतं, विंटर आहे आपल्याकडे. कशामुळे विंटर आहे, बिकॉज अपॅरंट मुवमेंट ऑफ द सन. अपॅरंट मुवमेंट का म्हणतो आपण, बिकॉज सूर्य काय मूव्ह करत नाही, पृथ्वी मूव्ह करत असते. पृथ्वी रिव्हॉल्व करत असते सूर्याच्या भोवताली. आणि पृथ्वीचा आस जेव्हा कललेला असतो त्यावेळी सूर्याची जी किरणं आहेत ते लंबरूप पडण्याऐवजी किंवा परपेंडिक्युलर पडण्याऐवजी स्लँट पडतात. कशावरती, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती. आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती जर स्लँट रेज पडत असतील तर त्यावेळी किंवा मग तिरपी किरणं पडत असतील तर आपल्याकडे काय असणार आहे तेव्हा, विंटर. म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय असणार आहे, विंटर किंवा हिवाळा असणार आहे. तेच जुलै म्हणजे आपल्याकडे जरी आपण पावसाळा म्हणत असू तरी जॉग्रफीच्या भाषेमध्ये जुलै इज समर. जुलै इज मंथ ऑफ समर. ठीक आहे. आपण जरी त्याला पावसाळा ऋतू असं नाव दिलं असलं आपल्या बोलीभाषेमध्ये तरीसुद्धा जॉग्रफीच्या भाषेमध्ये जुलै हा उन्हाळा असतो. तर यावेळी काय होईल तर जुलैमध्ये या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती, इथं जो तुम्हाला दिसतो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, यावरती सूर्याची किरणं पूर्णपणे लंबरूप पडणार आहेत. अशा वेळी काय होते, सूर्याची जास्त उष्णता इथे शोषली जाते आणि त्यानुसार इथे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती जुलैमध्ये आपल्याला कन्व्हेक्शनल करंट्समुळं किंवा मग एका प्रकारे हिटिंग जास्त झाल्यामुळं लो प्रेशर एरिया तयार होऊन पाऊस पडताना दिसतो. ठीक आहे. हे झालं आपलं जानेवारी आणि जुलैमध्ये काय काय गोष्टी होतात ते आपण इथं समजून घेतलेलं आहे. तर लक्षात घ्या की ह्या गोष्टी इन अँड अराउंड आहेत सगळ्या. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला. त्यानंतर मग आपण डीपमध्ये जाऊया आणि एक एक गोष्ट समजून घेऊ. आता त्यातल्या त्यात इक्वेटरवरती जर सिच्युएशन तुम्ही बघितली, आता जानेवारीमध्ये इकडे आपल्याकडे काय असणार आहे, जानेवारीमध्ये विंटर आहे. सो विंटर असेल समजा, टेम्परेचर विंटरमध्ये कसं असतं, कमी असतं. आणि टेम्परेचर आणि प्रेशरचं इनवर्स रिलेशन आहे. म्हणजे जर समजा टेम्परेचर खूप जास्त असेल समजा टेम्परेचर खूप जास्त असेल तर प्रेशर कसं असतं, लो असतं. आणि लो प्रेशर इज ॲन आयडियल सिच्युएशन की वेअर रेनफॉल कॅन हॅपन. जर समजा प्रेशर लो असेल तरच इकडच्या तिकडचे सगळे वारे जे आहेत ना ते इथे अट्रॅक्ट होतात. म्हणजे जिथं व्हॅक्यूम तयार होतं ना, की एखादं प्रेशर लो आहे म्हणजे काय की तिथं थोडक्यात हवेचा अब्सेन्स आहे किंवा मग हवा नाही आहे तिथं. ठीक आहे. जनरल आपल्या याच्या भाषेत समजाल तर विंड किंवा मग हवेचा जो प्रेशर आहे तो तिथे नाही आहे, कारण तिथं खूप जास्त हीट आहे. हीट झाल्यामुळं वॉर्म एअर काय करते, राईज करते, वर जात असते. त्यामुळं इथे एअरचं प्रेशर कमी आहे. समजा एअरचं प्रेशर कमी असेल तर ज्या भागामध्ये एअरचं प्रेशर जास्त आहे त्या भागामधनं विंड काय करतात, तिकडं फ्लो करतात लो प्रेशरकडे. ठीक आहे. लो प्रेशर कुठे असणार आहे, जर समजा टेम्परेचर हाय असेल तर. आणि टेम्परेचर हाय कधी असतं आपल्याकडे, जुलैमध्ये टेम्परेचर आपल्याकडे जास्त असतं. सो लो प्रेशरमध्ये हे इकडचे ज्या भागामध्ये खूप हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर कधी असणार आहे, जर समजा एखाद्या भागात विंटर आहे किंवा मग तिथं खूप कोल्ड असं टेम्परेचर झालेलं आहे, त्या भागातनं ही जी काय हा जो काय वारा आहे तो इकडं वाहणार आहे, कुठं, लो प्रेशरकडे. तर या सगळ्या गोष्टी एकंदरीत होत असतात. पण इक्वेटरवरती म्हणजे 0 डिग्रीवरती म्हणजेच विषुववृत्तावरती लो प्रेशरची जी काय सिच्युएशन आहे ती वर्षभर असते. मग ते जुलै असू द्या किंवा जानेवारी असू द्या, इक्वेटरला काही फरक पडत नाही. इक्वेटरवरती सूर्याची किरणं वर्षभर लंबरूप पडत असतात, हे लक्षात घ्या. सूर्याची किरणं इक्वेटरवरती वर्षभर परपेंडिक्युलर पडत असतात. आणि याच कारणामुळं काय होतं की तिथं तुम्हाला वर्षभर पर्जन्य जाणवतं. मग तुम्हाला इथं दिसतं की इथं पाऊस दाखवलेला आहे. तर हे कशामुळं, तर इथं आपल्याला वर्षभर पर्जन्य पाहायला मिळतं. कन्व्हेक्शनल करंट्समुळं तिथं रेनफॉल होतो, हे विचारून झालं आयोगाचं ऑलरेडी. ठीक आहे. म्हणजे खूप जास्त जमीन तापते, जमीन तापून मग संध्याकाळी 4 वाजता वगैरे पाऊस पडतं.
हे UPSCने सुद्धा 2016ला विचारले, ॲज वेल ॲज MPSCने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की इक्वेटोरियल फीचरच्या बाबतीमध्ये इक्वेटोरियल रिजनच्या बाबतीत काय काय फीचर आहेत, किंवा मग इक्वेटोरियल रिजनमध्ये कशा प्रकारे पाऊस पडतो आणि कधी पडतो, दुपारच्या वेळी पाऊस पडतो का, हे सुद्धा त्यांनी विचारून त्यांचं झालेलं आहे. ठीक आहे. सो आता हे बघूया आपण. आता इक्वेटरचं आपण बघितलं की इक्वेटरचे कॉन्सेप्ट क्लिअर केले. एक कॉन्सेप्ट क्लिअर करतो. तुम्हाला वाटतं की आम्ही इकडचं तिकडचं सांगतो आहे, पण या गोष्टीच तुम्हाला विचारल्या जाणार आहेत आणि इथूनच आपला जो काय पूर्ण ॲस्पेक्ट आहे तो कव्हर होईल. पण तुम्हाला इन अँड अराउंडच्या सगळ्या गोष्टी माहिती असल्याशिवाय पूर्ण कळणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो आहे. आता लक्षात घ्या की इथं आपण इक्वेटरचं हे बघितलं. जस्ट अ मोमेंट. ठीक आहे. इक्वेटरच्या बाबतीत आपण बघितलं जानेवारी आणि जुलैमध्ये काय सिच्युएशन असते. 0 डिग्रीवरती आपल्याला नेहमी म्हणजे ऑल थ्रू आउट इयर काय असणार आहे, लो प्रेशर असणार आहे आणि तिथं रेनफॉलसुद्धा आपल्याला तसं दिसणार आहे. ओके. आता काय होईल की इक्वेटरवरती जर समजा वर्षभर पूर्णपणे पाऊस पडत असेल आणि वर्षभर तिथे तापमान जे आहे ते जास्तच असेल, तर इथली जी हवा आहे, इथला जो काय एअर मास आहे हा काय करेल, तर या सब ट्रॉपिकल भागात जाईल इकडं. ठीक आहे. असं वरती जाऊन ही जी काय एअर आहे, मग इथे दाखवण्यापेक्षा इथे तुम्हाला दाखवलेलंच आहे की हे रेड कलरनं का दाखवले, याचं असं कारण आहे की इट इज अ वॉर्म एअर मास. ठीक आहे. हा वॉर्म एअर मास आहे, हा इथून चाललेला आहे बघा. इथून हा वॉर्म एअर मास इकडं वरती चाललेला आहे. म्हणजे इथे जी हवा तापलेली आहे ती या सब ट्रॉपिकल रिजनमध्ये जाते. सब ट्रॉपिक म्हटल्यावरती आपण हे जर आपलं 23.5 डिग्री क्रॉस केल्यावरती, 23.5 डिग्री क्रॉस केल्यावरती की मग ते सब ट्रॉपिकल रिजन झाला. मग इथली जी हवा आहे वॉर्म एअर ती कुठे चालली, इकडे चालली आहे सब ट्रॉपिकल रिजनमध्ये. सब ट्रॉपिकल रिजन म्हणजे बियॉन्ड ट्रॉपिक्स. बियॉन्ड ट्रॉपिक्स म्हणजे या 23.5 डिग्रीच्या पुढे जर गेलात तुम्ही तर तुम्हाला तो सब ट्रॉपिकल रिजन पाहायला मिळणार आहे. तर आता इकडे आपली जी काही इक्वेटरवरती मी तुम्हाला सांगितलं की वॉर्म एअर जे आहे ते वरती चालली आहे आणि ह्या भागामध्ये पोलर रिजनमधून सुद्धा इकडच्या भागामधनं, इकडचा जो भाग असतो वरचा, ठीक आहे, हा जो भाग आहे इथे आपल्याला माहिती आहे की खूप कमी तापमान इकडं असतं वरच्या रिजन हायर लॅटिट्यूड्समध्ये. आणि तिकडची जी काही कोल्ड हवा आहे इथे तुम्हाला दिसू शकते. ब्ल्यू कलरनं जी इथं दिलेली आहे, हे ब्ल्यू कलर कशासाठी आहे तर हा कोल्ड विंडसाठी आहे. मग आता इकडची गरम हवा आणि इकडची थंड हवा एका प्रकारे, म्हणजे आपल्या भाषेत हवा म्हणता येणार नाही त्याला, एअर मासेस त्याला म्हणू शकतो आपण, पण लक्षात घ्या की समजण्यासाठी सांगतो. बघा इथं ब्ल्यू कलर हा जो दिलेला दिसतो आहे तुम्हाला आणि इकडचा रेड कलर दिलेला दिसतो आहे, तर हे दोन एअर मासेस जे आहेत ते इथं येऊन मिक्स होतात. कुठल्या भागात मिक्स होतात तर या बघा इथे जो भाग दिलेला आहे आपला त्या भागामध्ये मिक्स होत आहेत. कुठे 23rd, ठीक आहे, सॉरी 23.5 म्हणजे 23.5 डिग्रीच्या पुढे आपल्याला ते मिक्स होताना दिसतात. म्हणजे बेसिकली ते 30 डिग्री नॉर्थ आणि 30 डिग्री साऊथ. आणि लक्षात घ्या की हे माहीत असावं की 30 डिग्री नॉर्थ आणि 30 डिग्री साऊथ म्हणजे काय म्हणतो मी, तर लक्षात घ्या की इथलं 30 डिग्री, इथलं जे 30 डिग्री आहे, 30 डिग्री आता इथेपर्यंत जर तुम्ही बघितलं की हा 30 डिग्रीचा पॉईंट असेल आणि इथला पण 30 डिग्रीचा पॉईंट असेल. ठीक आहे. हे 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथ आहे बरं का. आता UPSCने प्रश्न विचारताना असं केलं होतं घोळ की मुलांना फसवलं होतं की 30 डिग्री नॉर्थ ते 60 डिग्री साऊथ असा काहीतरी पर्याय त्यांनी दिलं होतं, पण ते चुकीचं होतं. म्हणजे असं नाही काही आहे, कारण दोन्ही भागामध्ये बघा आपल्याला इक्वेटरच्या नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये इक्वेटरच्या नॉर्थ साईडला पण आणि इक्वेटरच्या साऊथ साईडला पण अशा दोन्हीचंही कॅल्क्युलेट करावं लागतं. एक प्रश्न आहे UPSCचा असाच की त्यांनी काय केलं डायरेक्टली की घाईत मुलांनी प्रश्न वाचावं म्हणून त्यांनी 30 डिग्री नॉर्थ आणि 60 डिग्री साऊथ असं दिलं होतं, पण तिथं देताना त्यांना दोन्ही नॉर्थ आणि साऊथ असं देणं अपेक्षित होतं, म्हणजे द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी चुकवण्यासाठी तसं एक स्टेटमेंट चुकीचं दिलं होतं. तो प्रश्नसुद्धा आपण बघणार आहोतच. तर आपण बघतोय की इकडची वॉर्म एअर आणि इकडची कोल्ड एअर हे दोन्ही मिक्स होत आहेत आणि इथं काय एक झोन ऑफ कॉन्व्हर्जन्स तयार होतो. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सब ट्रॉपिकल हाय इज अ झोन ऑफ कॉन्व्हर्जन्स. असं जर विधान केलं तर ते विधान बरोबर असणार आहे. झोन ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय कॉन्व्हर्ज होते किंवा कशाचं संमिलन होतं, तर वॉर्म एअर मास आणि कोल्ड एअर मास किंवा वॉर्म एअर मास आणि कोल्ड एअर मास यांचं संमिलन होतं. संमिलन म्हणजेच काय, कॉन्व्हर्जन्स. इंग्लिशमध्ये त्याला कॉन्व्हर्जन्स असं म्हणतात. तर या दोघांचं कॉन्व्हर्जन्स कुठं होते, या सब ट्रॉपिकल हायमध्ये होते. आणि कॉन्व्हर्जन्स होऊन काय होतं तर तिथे एअर सिंक करायला लागते. म्हणजेच काय होते की जो काही एअर मास आहे तो खाली सरफेसकडे जायला लागतो. ठीक आहे. एअर मास सरफेसकडे खाली जायला लागतो आणि त्यामुळे इथं काय होतं की एक हाय प्रेशर रिजन तयार होतो. हाय प्रेशर रिजन कधी तयार होतो, समजा हवा वातावरणातनं काय करते, वातावरणातनं खाली असं दाबते. ठीक आहे. एका प्रकारे हा दाबच झाला आणि हा दाब जर तिथे आपल्याला जास्त अनुभवायला मिळत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की तिथे काय आहे, एक हाय प्रेशर रिजन तयार झालेला आहे. म्हणून त्याला सब ट्रॉपिकल हाय असं म्हणतात. सब ट्रॉपिकल हाय.
आणि आपल्याला एक गोष्ट पण कळली इथं लगेच की इथं सब ट्रॉपिकल हाय म्हणण्याचं कारण दुसरं असं पण असू शकतं की आपण आधी पण बघितलं की टेम्परेचर आणि प्रेशरचं कसं असतं, इन्व्हर्स रिलेशन असतं. टेम्परेचर आणि प्रेशरचं इन्व्हर्स रिलेशन असतं. जसं तुम्ही हायर लॅटिट्यूडमध्ये जाता किंवा वरच्या अक्षवृत्तांमध्ये जाता तसं काय होतं, टेम्परेचर कमी होत जातं आणि प्रेशर टेम्परेचर कमी होत जातं. टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होतं, तिथं आपल्याला प्रेशर खूप हाय जाणवतं. ठीक आहे. हाय प्रेशर याचा असा अर्थ नाही की तिथे हाय प्रेशरमुळे पाऊस वगैरे पडेल. हाय प्रेशर जी सिच्युएशन असते तिथे तुम्हाला पाऊस वगैरे काय जाणवणार नाही. जिथे लो प्रेशर झालेला असतो तिकडंच त्याच भागामध्ये एअर मासेस अट्रॅक्ट होतात ते फिलअप करण्यासाठी आणि तिथं पाऊस पडत असतो. आता इथे जर बघितलं आपण सब ट्रॉपिकल हायमध्ये या दोघांचं कॉन्व्हर्जन्स किंवा संमिलन होतं. कुठल्या दोघांचं संमिलन होतं, तर वॉर्म एअर मास फ्रॉम इक्वेटर आणि कोल्ड एअर मास फ्रॉम दिस सब पोलार लो. बघा लक्षात घ्या, वरच्या या इकडच्या पोलार रिजनमधनं इकडं कोल्ड एअर मास येतो खाली आणि खालच्या भागातून म्हणजेच इक्वेटरकडनं वॉर्म एअर मास जातो आहे. तर या दोघांचं संमिलन होईल तर काय होतं आहे, सब ट्रॉपिकल हाय तयार होतो आहे. मग आता तुम्ही याला झोन ऑफ सिंकिंग असं सुद्धा म्हणू शकता किंवा मग झोन ऑफ कॉन्व्हर्जन्स असं सुद्धा म्हणू शकता. दोन्हीही विधानं आयोग विचारू शकतं की झोन ऑफ सिंकिंग आहे का हा सब ट्रॉपिकल आहे, तर येस झोन ऑफ सिंकिंग आहे. सो वेदर इट इज अ झोन ऑफ कॉन्व्हर्जन्स. लक्षात घ्या, कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स हे अजून पुढं डायव्हर्जन्स पण सांगतो तुम्हाला, पण इथं कॉन्व्हर्जन्स होतं हे लक्षात ठेवा. हे विचारलं जाऊ शकतं की सब ट्रॉपिकल हाय इज अ रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स आहे का असं, बरोबर. तर येस बरोबर आहे. कारण का, तर वॉर्म एअर मास आणि कोल्ड एअर मास दोघेही इथं येऊन एकमेकाला मिळत आहेत किंवा संमिलन त्यांचं होतं आहे आणि त्यामुळं ते खाली सिंक करत आहेत किंवा खाली येत आहेत. ठीक आहे. जड हवा काय करत असते, कोल्ड एअर मास नेहमी सरफेसकडे येण्याचा प्रयत्न करत असतो कारण ते जड असतं आणि वॉर्म एअर मास काय करतो, नेहमी राईज करत असतो. कुठून, सरफेसकडनं. हे तर लॉजिकल आहे, हे माहीत असेल तुम्हाला की वॉर्म एअर ऑलवेज रायजेस आणि कोल्ड एअर सिंक्स डाऊन. हे ठीक आहे. मग सिंकिंगचा पॉईंट कुठं आहे, तर हा पॉईंट आहे 30 डिग्री नॉर्थ आणि ॲज वेल एज म्हणजे हे 30 डिग्री नॉर्थ ॲज वेल एज 30 डिग्री साऊथ या दोन्ही भागामध्ये आपल्याला ह्या गोष्टी घडताना दिसतात. ठीक आहे. हे झालं आपलं सब ट्रॉपिकल हायचं. सब ट्रॉपिकल हायचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी, किंवा सब ट्रॉपिकल हायच काय का म्हणतात त्याला, बिकॉज इथं हाय प्रेशर असतो. आणि हाय प्रेशर का असतो, बिकॉज तिथं सिंकिंग होतं एअरचं. सिंकिंग म्हणजेच काय, एअर खाली येत असते, एअर मास खाली येत असतो दोघांचं मिलन झाल्यामुळं. तर आपला इथलं सब ट्रॉपिकल हायचा पॉईंट हा कवर झालेला आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर आपला सब पोलार लोचा. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की दोघांचं इन्व्हर्स रिलेशन आहे. कशाचं दोन गोष्टींचं इन्व्हर्स रिलेशन आहे. कोणत्या दोन गोष्टींचं, हे झालं टेम्परेचर, हे झालं प्रेशर. टेम्परेचर वाढलं की प्रेशर काय होतं, कमी होतं. आणि प्रेशर कमी होणं कशासाठी चांगलं असतं, पाऊस वगैरे पडण्यासाठी किंवा वातावरणामध्ये टर्ब्युलन्स निर्माण होण्यासाठी वगैरे एअर प्रेशर कमी होणं चांगलं असतं. ठीक आहे. आणि एअर प्रेशर कमी कधी होतं आपल्याकडं भारतामध्ये वगैरे, तर उन्हाळ्यामध्ये एअर प्रेशर कमी होतं. आणि इथे जर बघितलं तुम्ही की आता आपण हायर लॅटिट्यूडमध्ये आहोत, राईट. आपण हायर लॅटिट्यूडमध्ये आहोत. मी जे सब पोलार लो तुम्हाला भाग म्हणतो, सब पोलार लो, तर बियॉन्ड 50 डिग्री तुम्हाला हा सब पोलार लोचा पट्टा दिसणार आहे. बियॉन्ड 50 डिग्री, बियॉन्ड इक्वेटरच्या 50 डिग्री नॉर्थ आणि इक्वेटरच्या 50 डिग्री साऊथ या पॉईंटला तुम्हाला हा सब पोलार लोचा पट्टा दिसणार आहे. सब पोलार लो, याला सब पोलार लो असं म्हणतात. मग आता मला सांगा की इथे तुम्ही बघितलं असेल की पोलार रिजनमध्ये काय असायला पाहिजे, टेम्परेचर कमी असायला पाहिजे खूप. आणि मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं होतं की टेम्परेचर समजा एकदम कमी असेल, तिथं प्रेशर कसं असायला पाहिजे, ठीक आहे. प्रेशर कसं असायला पाहिजे, प्रेशर तिथं हाय असायला पाहिजे ना. पण असं होतं का, इथं नाही होत. आणि तरीसुद्धा आपण त्याला काय म्हणतो, सब पोलार लो असं म्हणतो आहे. ओके, सब पोलार लो असं म्हणतो आहे. मग हे का म्हणतो आहे आपण, हे बऱ्याच जणांना कळत नाही. आणि हे आपल्या मास्तरांनी पण सांगितलं की नाही ते मला माहीत नाही, पण हे माहीतच नसतं की ह्याला सब पोलार लो का म्हणतात. इवन व्हेन की तिथं टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर पण लो असतं, म्हणजे तिथं आपल्याला हाय म्हणायला पाहिजे ॲक्च्युली, पण असं का म्हणत नाही आपण, की त्याला सब पोलार लोच का म्हणतात. तर हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या की ह्या भागामध्ये, म्हणजे कुठल्या भागामध्ये, ह्या इथल्या भागामध्ये 50 डिग्री नॉर्थच्या भागामध्ये फक्त आणि फक्त इथं टेम्परेचरमुळंच हाय प्रेशर, टेम्परेचर आणि प्रेशरचंच रिलेशन इथं नाही आहे. तर बाकीच्या पण काही गोष्टी आहेत की ज्या इन्फ्लुएन्स करतात. तर इथे सुद्धा हेच गोष्ट होती की इकडचा जो काय एअर मास आहे, म्हणजे इथले जे दोन भाग झालेले आहेत आपण सब ट्रॉपिकल हायमधले, हा इकडून तुम्हाला ब्लॅक कलरनं त्यांनी दाखवलेले दिसते बघा. इकडचा जो एअर मास आहे तो वर चालला आहे आणि परत या फ्रिजिड झोनमधून इकडनं वरनं पण एक एअर मास खाली येतो आहे. ठीक आहे. हे दोन्हींचं इथं मिक्सचर वगैरे होणार आहे. आणि इथं दोन्हींचं मिक्सचर झाल्यामुळे वॉर्म आणि कोल्ड, इथे रेनफॉल वगैरे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. कुठे, या सब पोलार लोच्या रिजनमध्ये, सब पोलार रिजन जो आहे त्या रिजनमध्ये.
ठीक आहे. सो एक लक्षात घ्या की या भागामध्ये स्पेसिफिक सिच्युएशन काय होते की हे जे 2 एअर मासेस आहेत, जो आपल्या सब ट्रॉपिकल हा इकडनं येणारा एअर मास आहे, जो आपल्याला इथं हा जो एअर मास दिसतोय ब्लॅक कलरनं जे तुम्हाला लाईन दाखवली इथं, ठीक आहे, हे जे दिसतोय तुम्हाला, आणि इकडनं जे येणारं ब्ल्यू कलरचं आहे बघा, ठीक आहे, हे वरनं येणारं जे ब्ल्यू कलरची लाईन दिसते तुम्हाला, तर हे दोघं येऊन इथं 50 डिग्रीवरती काय करतात, एकत्र येतात. पण एकत्र येत असताना सुद्धा ते काय करतात माहिती आहे का, की ते सरफेस, आता समजा हा जर अर्थचा सरफेस आहे तर त्या अर्थच्या सरफेसच्या व्हेरी क्लोज असतात, ते म्हणजे खूप क्लोज असतात आणि क्लोज पॉईंटवरती त्यांचं मीटअप होतं. आणि दॅट इज वाय दे डू नॉट हॅव फर्दर स्पेस, ठीक आहे, टू सिंक डाऊन. म्हणजे लक्षात घ्या की त्यांना अजून खाली जास्त स्पेस सिंक करण्यासाठी किंवा मग खाली येण्यासाठी जास्त स्पेसच नसतो इथं खाली, कारण ते सरफेसच्या जवळच एकत्र येत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीला फेरेल सेल असं म्हणतात वरच्याला, आणि खालच्याला हेडली सेल म्हणतात. आपण हेडली सेल म्हणजे हा सब ट्रॉपिकल हायच्या बाबतीत किंवा सब ट्रॉपिकल हायशी संबंधित आहे, आणि फेरेल सेल हा हे जे मी तुम्हाला सांगतोय की 2 एअर मासेस इथं एकत्र येतात आणि ते सरफेसच्या एकदम क्लोज, म्हणजे आता इथं जर अर्थचा सरफेस आहे, ही जी जमीन आहे या जमिनीच्या एकदम क्लोज, म्हणजे खूप जास्त तिथं ॲल्टिट्यूड असणार नाही आहे, खूप जास्त हाईट असणार नाही आहे, तिथं ते एकत्र येतात. जर समजा ॲल्टिट्यूड किंवा हाईट जास्तच नसेल तर त्यांना जास्त सिंक करायला खाली स्कोपच नसणार आहे, आणि त्यामुळे इथं हाय प्रेशर सिच्युएशन असते. सॉरी बघा, लो प्रेशर सिच्युएशन असते. सब ट्रॉपिकल हायमध्ये हाय प्रेशर सिच्युएशन असणार आहे. बघा एक मिनिट, हां, इथे काय असणार आहे, लो प्रेशर सिच्युएशन असणार आहे. इवन व्हेन काय होतं, इवन व्हेन इथं टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर खूप कमी असून सुद्धा इथं काय होतं, लो प्रेशर तयार होतो. मग हा लो प्रेशर का तयार होतं तर तुम्हाला मी ह्याचं कारण सांगितलेलं आहे की हे 2 एअर मासेस एकत्र येतात, ब्लॅक कलरने तुम्हाला इकडे दाखवलेला सब ट्रॉपिकल हायकडूनचा आणि तिकडच्या पोलर रिजनमधूनचा, आणि हे 2 मासेस एकत्र येतात, खूप सरफेसच्या एकदम जवळ एकत्र येतात, त्यामुळे सिंक डाऊन करण्यासाठी पण जास्त त्यांना स्कोप उरत नाही, आणि त्यामुळे आपण याला सब पोलर लो असं म्हणतो. आय होप की तुम्हाला या 2 कॉन्सेप्ट चांगल्या समजल्या असतील. आपण NCERTच्या थोडं बियॉन्ड जाऊन आणि त्याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या बेसिसवरतीच पुढच्या पण गोष्टी जिओग्राफीच्या सांगतोय. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. थँक्यू.